श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात आणि ज्यामध्ये सौ विद्या प्रकाश माने मॅडम लिहित आहेत मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून. शब्दसुमने मंच. सौ विद्या प्रकाश माने, शब्दसुमने मंच, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून मॅडमनी भावमणीचे या शीर्षकाखाली एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे आणि ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत की लळा मज लागला विठ्ठला, लळा मज लागला विठ्ठला, दर्शनास आले तुझ्या दारी. लळा मज लागला विठ्ठला, दर्शनास आले तुझ्या दारी. बडव्याने ढकलले पुढे मला, अंतरावरून घडली रेवारी, अंतरावरून घडली रेवारी. पांडुरंगाच्या दर्शनाची आस, पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ ही मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेली होती. आणि पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्या 2 चारोळ्यांमध्ये पहिल्या चारोळीमध्ये व्याकुळ मन शीर्षकाखाली शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की आले आभाळ भरून जसं आकाशात धुकं, आले आभाळ भरून जसं आकाशात धुकं, तुझ्या उबदार मिठीत माझं व्याकुळ मन मुकं, तुझ्या उबदार मिठीत माझं व्याकुळ मन मुकं, व्याकुळ मन मुकं. वाह! तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही प्रेम चारोळी होती, व्याकुळ मनाचे भाव मांडणारी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिले परीस या शीर्षकाखाली की होई जीवाची तगमग मन होई कासावीस, होई जीवाची तगमग मन होई कासावीस, विरहात तुझ्या राजसा मी झाले रे परीस, विरहात तुझ्या रे राजसा मी झाले रे परीस, मी झाले रे परीस. वाह! तर तू असताना आणि तू नसताना या दोन्हीबद्दलचे भाव जे आहेत ते या दोन्ही चारोळीमध्ये मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते की विरहात तुझ्या राजसा मी झाले रे परीस. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये संदीप गोपाळ बागडे सरांनी शेलू तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथून लिहिले. संदीप गोपाळ बागडे सर लिहित आहेत शेलू तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथून. एक फूल मला म्हणाले काय सांगू माझी व्यथा, एक फूल मला म्हणाले काय सांगू माझी व्यथा, तुम्हा सर्वांना माहीत आहे माझ्या जीवनाची कथा. वाह! एक फूल मला म्हणाले काय सांगू माझी व्यथा, तुम्हा सर्वांना माहीत आहे माझ्या जीवनाची कथा, परिपूर्ण झाल्यावर सगळे टपतात माझ्या मरणावर. वाह! परिपूर्ण झाल्यावर सगळे टपतात माझ्या मरणावर, मलाच माहीत नसते आणती देव्हारी जाईन की सरणावर, मलाच माहीत नसते आणती देव्हारी जाईन की सरणावर, देव्हारी जाईन की सरणावर. वाह वाह! खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव जे आहेत एका फुलाच्या मनातले ते सरांनी अचूकरित्या टिपलेले आहे. ती एक त्या फुलाची व्यथा असते. जोपर्यंत ते फूल उमलत नाही तोपर्यंत त्याला जपलं जातं. एकदा का ते फूल उमललं की त्याला तोडून ते एकतर देव्हाऱ्यामध्ये किंवा एकतर सरणावर ठेवलं जातं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि जसं की सरांनी फुलाबद्दल लिहिलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. मला असं वाटतं की माणसानं फुलासारखं जगावं, कारण फूल हे कायम सुगंध पसरत असतं. त्याचं जे जीवन आहे ते खूप क्षणभंगूर असतं. त्याला तोडून देव्हारी किंवा सरणावर जायचं असतं. त्याचं मरण त्याला माहीत असतं, परंतु ते सुगंध देणं जे आहे ते विसरत नाही. आणि जसं फूल सुगंध देणं विसरत नाही तसंच माणसाच्या अस्तित्वाला सुद्धा सुगंध असतो, माणसाचा स्वभावाला सुद्धा सुगंध असतो आणि माणसांच्या शब्दांना सुद्धा सुगंध असतो. परंतु आपलं अस्तित्व, आपले जे शब्द आहेत ते शब्द जर आपण सुगंधी ठेवले, आपण त्या शब्दांद्वारे जर समोरच्याच्या जीवनामध्ये आनंदाचा परिमळ पसरण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपलं स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा जीवन जे आहे ते आनंदानं फुलून जाईल, ते सुगंधी होऊन जाईल. म्हणून फुलासारखं आयुष्य जगावं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या कवितेमध्ये होते. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर येथून. संजय सांगोलकर सरांनी करकम तालुका पंढरपूर येथून लिहिलंय की अद्वैताची अनुभूती तुझी या नामाने येते, अद्वैताची अनुभूती तुझी या नामाने येते, अनुराग अंतरीचा चरणी तुझी या वाहते, अनुराग अंतरीचा चरणी तुझी या वाहते, चरणी तुझी या वाहते. वाह वाह! अद्वैताची अनुभूती
केवळ नामस्मरणानं येते अशी सुरुवात करून सरांनी अंतरीचा जो अनुराग आहे तो तुझ्या चरणावर वाहते असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं होतं. आणि खरं आहे श्रोते हो की जेव्हा आपण ईश्वराचं स्मरण करतो तेव्हा अद्वैताची जी आहे ती अनुभूती आपल्याला येते. खूप वेळा आपलं मन अशांत असतं, आपलं मन बैचैन असतं, आपल्या मनामध्ये कल्लोळ उठलेला असतो, आपल्या मनामध्ये वादळं उठलेली असतात आणि ती आपण कितीही प्रयास केला तरी शमत नाही. त्याला नामस्मरण हा एक मार्ग असतो. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा मन हे शांत होतं, मन हे शुद्ध होतं आणि जो अंतरीचा अनुराग असतो तो जेव्हा आपण त्या प्रभूच्या चरणावर जो आहे तो समर्पित करतो तेव्हा आपलं मन हलकं झाल्यासारखं वाटतं. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि त्या पुढच्या एका चारोळीमध्ये अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलं आहे. अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत, नाशिकेतून जीव दमला या शीर्षकाखाली की धुंदी सहजीवनाची जाळीत सख्या का जाते, धुंदी सहजीवनाची जाळीत सख्या का जाते, तुझ बिन जीव दमला, मनात भीतीचा किडा येतो, मनात भीतीचा किडा येतो. तर सहजीवनाची धुंदी ही जाळीत जात आहे आणि तुझं बिन जीव दमला. विरहाचे जे अंतरातले भाव आहेत, मनामध्ये जे विरहाचे भाव असतात त्या प्रत्येकाच्या मनातले विरहाचे जे भाव आहेत ते मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया. ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे चोपडे मॅडम यांनी परभणी येथून लिहिले. सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे चोपडे मॅडम लिहित आहेत परभणी येथून, जीव मायेचा भुकेला या शीर्षकाखाली की जीव मायेचा भुकेला त्याला वेगळीच भूक, जीव मायेचा भुकेला त्याला वेगळीच भूक, तिच्या विना जीवनाला किती वाटे रुखरुख, जीव मायेचा भुकेला त्याला वेगळीच भूक, तिच्या विना जीवनाला किती वाटे रुखरुख, आज आहे सारे काही तरी रिकामीच झोळी, आज आहे सारे काही तरी रिकामीच झोळी, आतुरला जीव माझा काढी शब्दांची रांगोळी, काढी शब्दांची रांगोळी, शब्दांची रांगोळी. वाह वाह वाह. तर जीव हा मायेचा भुकेला त्याला वेगळ्या प्रकारची भूक आहे आणि तिच्या विना जीवनाला खूप रुखरुख लागलेली आहे असं शब्दांकन करून शेवटच्या 4 ओळीमध्ये मॅडमनी आज सगळं काही असताना जेव्हा झोळी रिकामी असते तेव्हा आतुरलेला जीव हा शब्दांची रांगोळी काढतो असं शब्दांकन या सुंदर अशा रचनेमध्ये केलेलं होतं. तर खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये प्रशांत यशवंत गमरे सरांनी दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय. प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून की सखी तुझ्या प्रेमात गुंतत जायचंय मला, सखी तुझ्या प्रेमात गुंतत जायचंय मला, हृदयात खोल शिरताना हळूच पाहायचंय तुला, हृदयात खोल शिरताना हळूच पाहायचंय तुला, तू म्हणशील रागाने कशाला वाढवतोस गुंता, तू म्हणशील रागाने कशाला वाढवतोस गुंता, मी म्हणेन हळूवार, मी म्हणेन हळूवार, नको ना करूस चिंता, नको ना करूस चिंता, नको ना करूस चिंता. वाह वाह. खूप अप्रतिम गहिरे भावस्पर्शी भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. खूप सुंदर संवादात्मक अशी ही कविता होती की तुझ्या प्रेमामध्ये मला गुंतत जायचं आहे आणि तुझ्या हृदयामध्ये विसावताना खोल शिरताना हळूच पाहायचं आहे. जेव्हा ती म्हणेल की कशाला गुंता वाढवतोय तेव्हा तू चिंता करू नको असं म्हणायचं आहे. एक संवाद जो असतो प्रेमी युगलाचा तो अप्रतिमरित्या सरांनी त्यांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ रुपाली पाटील मॅडम लिहित आहेत संत ज्ञानेश्वर नगर नांदेड येथून. सौ रुपाली पाटील मॅडम यांनी संत ज्ञानेश्वर नगर नांदेड येथून लिहिले की मनाच्या गाभाऱ्यात साचलेला गोंधळ ना पुढे जाऊ देतो ना मागे वळून पाहू देतो, मनाच्या गाभाऱ्यात साचलेला गोंधळ ना पुढे जाऊ देतो ना मागे वळून पाहू देतो, परंतु त्यातूनही जो स्वतःला सिद्ध करतो, परंतु त्यातूनही जो स्वतःला सिद्ध करतो तोच खरा जीवनाचा बाजीगर असतो, तोच खरा जीवनाचा बाजीगर असतो, जीवनाचा बाजीगर असतो. वाह वाह. खरंच की कोणाच्या मनाच्या गाभाऱ्यात गोंधळ नाही, प्रत्येकाचे आहे. अनेक प्रश्न, अनेक प्रॉब्लेम, अनेक गुंते. एखादा प्रश्न आपल्यासमोर आपल्या पुढ्यामध्ये उभा असतो, आपण
जीवाचा आटापिटा करतो, आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो, आपण आपलं तन मन धन पणाला लावतो आणि आपण तो प्रश्न सोडवतो आणि जरासं हुश्य म्हणून थांबावं तोपर्यंत नियती पुढचे डाव टाकते आणि जो गुंता असतो तो वाढत जातो. म्हणजे संकट आणि प्रॉब्लेम हे तर 5वीला पुजलेले आहेत. त्या संकट आणि प्रॉब्लेमवर मात करत करत आनंदानं जगणं हे म्हणजेच आयुष्य असतं. कारण आयुष्यात कोणीच सुखी नाही आणि कोणीच दुःखी नाही. सुख आणि दुःख हे तर मानण्यावर आहे. जेव्हा जसं की मॅडमनी म्हटलं आहे की जेव्हा मनाच्या गाभाऱ्यामध्ये गोंधळ साचलेला असतो तो पुढेही जाऊ देत नाही आणि मागेही वळून पाहू देत नाही. परंतु जेव्हा आपण त्या मनातल्या गोंधळावर मात करतो, त्या मनातल्या कल्लोळावर मात करतो, जेव्हा आपण आपल्याला त्याच्यावर मात करण्याची कला जमते, तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. आपण बाजीगर बनतो. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव, एक प्रेरणादायी अशी ही चारोळी होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये अजूनही मनात तूच या शीर्षकाखाली विजय शिर्के सरांनी लिहिले छत्रपती संभाजीनगर येथून. अजूनही मनात तूच या शीर्षकाखाली विजय शिर्के सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की दिवसामागून दिवस सरले, वर्षामागून वर्ष निघून गेले. दिवसामागून दिवस सरले, वर्षामागून वर्ष निघून गेले. तुझ्या विरहाचे दुःख ना कमी झाले ना होऊ दिले. वाह! तुझ्या विरहाचे दुःख ना कमी झाले ना होऊ दिले. अजूनही मनात तूच आहे, अजूनही मनात तूच आहे. रोज समजावत राहतो स्वतःला. अजूनही मनात तूच आहे, रोज समजावत राहतो स्वतःला. कधी कधी येत जा स्वप्नामध्ये, कधी कधी येत जा स्वप्नामध्ये. आम्हाला सर्वांना भेटायला, आम्हाला सर्वांना भेटायला. वाह वाह! खूप भावस्पर्शी आणि गहिरे असे भाव प्रत्येक शब्दाशब्दामध्ये या कवितेच्या होते की कितीही दिवस जरी सरले तरी विरहाचं दुःख जे आहे ते आजही आहे, त्याला कमी होऊ दिलेलं नाही आणि तूच मनामध्ये आजही आहे. हे मी स्वतःला समजावत राहतो की तू स्वप्नांमध्ये कधीतरी येशील. तू यावं. ती स्वप्नांमधल्या भेटीची ओढ, ती स्वप्नांमधली भेटीची आतुरता जी आहे ती सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये योगेश नामदेव बेलोशे सर लिहित आहेत कोपरखैरणे नवी मुंबई येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की तुझी माझी पहिली भेट आठवते अजून, तुझी माझी पहिली भेट आठवतोय अजून. तू हसत असताना जेव्हा पाहायचो मी लाजून. तुझी माझी पहिली भेट आठवतोय अजून, तू हसत असताना जेव्हा पाहायचो मी लाजून. तुझ्या त्या रागात पण प्रेम असायचं, तुझ्या त्या रागात पण प्रेम असायचं. तुझ्याकडे एकटक पाहत बसलं की मला कसलंच भान नसायचं. तुझ्याकडे एकटक पाहत बसलं की मला कसलंच भान नसायचं, कसलंच भान नसायचं. वाह! तर पहिल्या भेटीची आठवण, पहिल्या भेटीमध्ये नजरेला नजर भिडल्यानंतर झालेला तो लाजरा भाव जो आहे, एवढंच नाही तर ती जेव्हा रागवायची तेव्हा तिच्या रागामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि जेव्हा नजरेला नजर भिडते, जेव्हा दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहतात तेव्हा जगाचं भान त्यावेळेला नसतं. ती पहिली भेट संस्मरणीय अशी असते. ती पहिली भेट ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण असते. ती पहिली भेट जी आपण कधीच विसरत नाही. जी पहिली भेट असते ती कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहते. तर त्या पहिल्या भेटीच्या सुंदर अशा आठवणींना सरांनी या अप्रतिम अशा प्रेमचारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये नामस्मरण या शीर्षकाखाली काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात. सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. काव्यरसिका सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. नामस्मरण या शीर्षकाखाली की श्वासातून माझ्या नामची वाहो देवा, मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा. वाह! श्वासातून माझ्या नामची वाहो देवा, मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा. मज तहान नाही निर्मळ मधुपाण्याची, मज तहान नाही निर्मळ मधुपाण्याची. मज तहान आता प्रभू तुझ्या नामाची. मज तहान आता
प्रभू तुझ्या नामाची, प्रभुनाम चिरंतन परम सुखाचा ठेवा. प्रभुनाम चिरंतन परम सुखाचा ठेवा, मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा. वाह, मॅडम पुढं असं लिहित आहेत की हे वैभव खोटे शाश्वत काही नाही, नामा विन मनुजा काही हाती नाही. हे वैभव खोटे शाश्वत काही नाही, नामा विन मनुजा काही हाती नाही. मज दीन दयाळा हात कृपेचा द्यावा, मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा. मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा, तुझ्या पदांची सेवा, तुझ्या पदांची सेवा. वाह वाह वाह. तर नामस्मरण म्हणजे नेमकं काय? नामस्मरणाबद्दलचे अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा भक्तिरचनेमध्ये होते की श्वासातून माझ्या नामची वाहो देवा, मज हातून व्हावी तुझ्या पदांची सेवा. तर जीवन नश्वर आहे आणि त्या जीवनामध्ये शाश्वत असं काही नाही, म्हणून माझ्या हातून तुझी सेवा करावी असं आशिष मला दे. आशिष मागणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलास सोबत आहात तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा.